नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा। भाजपमधून निलंबित करण्यात आलेले सांगलीचे माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे। जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या उपस्थितीत मिरजेत हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला। आगामी सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार पक्ष बांधणी करण्यात येत आहे। त्या पार्श्वभूमीवर अनेक आजी-माजी नगरसेवक जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करतील असा विश्वास जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी व्यक्त केला आहे। तर भाजपाचे माजी उपमहापौर राहिलेले आनंदा देवमाने यांच्या पक्षप्रवेशामुळे मिरज शहरात जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे। मला सांगा वाटतं की जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये ग्रामीण मधला जो एक प्रवेशाचा प्रवाह होता, त्याचबरोबर शहरामधनं आज एक अतिशय उत्कृष्ट असं नगरसेवक म्हणून ज्यांचं सातत्याने एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, ज्यांची स्वयंभू ताकद आहे, असे आमचे पहिल्यापासून असणारे मित्र आणि मार्गदर्शक आनंदराव देवमाने यांचे या ठिकाणी पक्षात आम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेतला। पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेवअण्णा कुरणे, शहर जिल्हाध्यक्ष पंकज म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी या सगळ्या मंडळींनी मिळून या ठिकाणी आज हा पक्षात प्रवेशाचा बसून निर्णय घेतला। पक्षाध्यक्ष डॉक्टर आमदार वेणेकोरे सावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुकींच्या बाबतचे लवकरच जाहीर झालेलं आहे, त्यामध्ये त्या दृष्टीनं आज ग्रामीणमधली तयारी झाली, शहरामधली तयारी आम्ही चालू केली। आज आनंदरावांचा नगरसेवक या निमित्तानं पहिला प्रवेश पक्षात झाला। आता अनेक नगरसेवक आमच्याशी संपर्कात आहेत। योग्य वेळेला आम्ही त्यांचा प्रवेश पक्षामध्ये घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची बांधणी आणि पूर्ण रचना ही अतिशय उत्कृष्टपणे जनसुराज्य शक्ती पक्ष चालवेल। एक महायुतीतला घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने तर सर्वच घटक पक्षांची ताकदीनं आम्ही सगळेजण मिळून हा निवडणूक लढवू आणि महापालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा झेंडा कसा फडकवेल या पद्धतीचं कार्य आम्ही सगळे करणार आहे। आज आनंदरावांच्या निमित्तानं एक चांगली ताकदीचा कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता, त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला। येणाऱ्या काळात पक्षाचा एक लवकरच मेळावा होणार आहे, त्या मेळाव्यामध्ये आणखी काही लोकांचा प्रवेश आहे आणि आता जसं ग्रामीणमधला एक टप्प्यानं प्रवेश आम्ही चालू केले, तसंच आता नगरसेवकांच्या प्रवेशांचा ऊब आता येणाऱ्या काळामध्ये चालू राहील। काही चांगली नावं आहेत, काही लोकांची चर्चा चालू आहेत, काही हे पक्ष पातळीवरती निर्णय करून करायचे निर्णय आहेत, त्यामुळे आम्ही तो निर्णय लवकरच करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची ताकद आपल्या सगळ्यांना दिसून येईल एवढं निश्चित मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो। आणि आता येणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक आणि इतर सर्वच गोष्टीमध्ये ताकदीने जिल्ह्यात लक्ष घालण्याचा निर्णय जनसुराज्य शक्ती पक्षानं घेतलेला आहे। महायुतीतून भारतीय जनता पार्टी हा आमचा मोठा भाऊ असला, त्यांनी परवाच्या या सगळ्या आमच्या ज्या बैठकी झाल्या, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादांबरोबर एक चांगल्या पद्धतीचा निधी पक्षाला विकासासाठी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला। त्याचबरोबर जिल्हा नियोजन आणि इतर सर्वच कमिटीजमध्ये एक चांगल्या सन्मानपूर्वक प्रतिनिधित्व देण्याचा त्या ठिकाणी चंद्रकांत दादांनी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब, पक्षाचे अध्यक्ष आमदार वेणेकोरे सावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला विकासात्मक समाजाच्या दृष्टिकोनातनं हा पक्ष आणि महायुती पुढे जाईल, एवढंच मला आज या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं आहे। अजून बरेच व्हायचे आहेत, येणाऱ्या काळात तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील। फक्त आम्ही ह्यावेळेस सिलेक्शन करून पक्षात प्रवेश घेतोय, सरसकट आम्ही घेत नाही आहे। आम्हाला योग्य लोकांनी योग्य टीम आम्हाला बांधायची आहे, त्यामुळे आमचं तपासण्या करून एक पक्षाची सुकाणू समिती आहे, महादेवअण्णा, पंकज म्हेत्रे, आनंदसागर पुजारी, सर्वच प्रमुख पक्षाची मंडळी आहेत, ते बसून ठरवतात आणि एक चांगला योग्य टीम घ्यायचा निर्णय मी त्या ठिकाणी घेतला। मी महादेवअण्णा समितदादांच्या मार्फत मी जनसुराज्य पक्षात प्रवेश केलेला आहे। आधी याच्या अगोदरसुद्धा मी समितदादांच्याबरोबरच काम केलेलं आहे, पण मला जनसुराज्य पक्षाची आवड होती पहिल्यापासून। मला असं वाटत होतं की सतत बाबा या पक्षात जावं, त्यामुळे मी निर्णय घेतला स्वतः। मी कुणालाही पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमच्या जेवढी माझी जवळची कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना सांगून सगळी म्हणली, दादा तुम्ही कुठेही जावा, आम्ही तुमच्यावर आहे। त्यामुळे जनसुराज्य पक्षाची ताकद मी इथं वाढवणार आहे मिरज शहरात।
माझ्याबरोबर आणखी नगरसेवक काही आहेत, पण ते काय म्हणाले थोड्या दिवसांनी करू. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही करा तुमच्या ह्याच्यात, मी प्रवेश करतो. त्यानंतर ह्याच्यानंतर फळीनंतर पहिली फळी म्हणून आपण लवकरच आपल्या नगरसेवकांचा प्रवेश ह्या पक्षात घेणार आहे आणि जे निवडून येतील असे बघूनच मी घेणार आहे. कारण इथे ह्या प्रभागात मी गेली 2003 नगरसेवक म्हणून काम करतोय. गेली 4 टर्म मी ह्या प्रभागात मला लोकांनी निवडून दिले. कोणताही पक्ष बघितलेला नाही, फक्त देवमाने हे नाव बघूनच निवडून दिलेलं आहे. त्यामुळं मला विश्वास आहे की माझ्याबरोबर जे 3 सहकारी इथे येतील ते 100% निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर राहणार आहे.